गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. गुढीपाडव्यासाठी खास म्हणलं तर हे आहे लिंबाचं झाड आहे आणि त्याच्या फुलांचा खूपच मान आहे आणि ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती परंपरेपासूनही खाल्ल्यानंतर रोगराई काही राहत नाही असं म्हटलं जाते. त्यामुळं ही रेसिपी तुम्हाला दाखवते कशी करायची. नमस्कार. गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. हे आहे कडुलिंबाचं झाड आणि गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या झाडाचं खूप महत्त्व आहे. ही फांद्या आहेत ना, त्या गुढीला लावायच्या असतात आणि ही जी फुलं आहेत ही फुलं काढायची आणि ह्याची जी छोटी छोटी पाकळ्या आहेत त्या काढून घ्यायची आणि ती पाकळ्या कसं मिश्रण करायचं आणि गुळामध्ये कशा घालायच्या आणि कशा जेवणाबरोबर खायच्या असतात. कारण पूर्वजांनी सांगितलेलं आहे ह्याचं महत्त्व. कडू गोड आंबट हे सगळं एकत्र करून पुन्हा जेवणात गोडी आणायची, याचं एवढं महत्त्व आहे. आणि ते आता थोडी तिने मिश्रण करणार आहे. अगोदर पाकळ्या काढून घेते मी कडुलिंबाच्या. आणि आरोग्याला पण हे चांगलं असतं असं म्हणतात की गुढीपाडव्या दिवशी जर या पाकळ्या खाल्ल्या तर कुठलाही रोगराई होत नाही असं सांगतात. आम्ही दरवर्षी त्या पाकळ्यांचं मिश्रण करून जेवणाबरोबर ताटत घेतोच खातोच. आमच्या सासू सासऱ्याची परंपरा मी अजूनही मोडलेली नाही आणि माझ्या मुलांपर्यंत मी ती चालवत आहे. मुलांनी पण पुन्हा चालवावी इच्छा आहे माझी. ते काय ह्याचं महत्त्व खूपच असेल, देवाची परंपरा आहे ना. छोटी फुलं साईडला काढायची, त्या पाकळ्या घ्यायच्या हातामध्ये अशा चोळायच्या, असे चोळून पूर्ण काढून घ्यायचे. मोकळ्या करायच्या पाकळ्या थोडं. आणि जास्त मोठं ब्लॉग करायचं नाही आहे. मी पहिल्यांदाच करते. गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात केलेली आहे मी ब्लॉगला. कारण परंपरा जी आहे ना जुनी ती संपत चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या पिढीला काय कळणार आहे की हे काय होतं काय नाही, आणि मग भरकट होऊन जाईल ना पुढची. त्याच्यासाठी मला आता मागे सगळं करणं गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे. पूर्वी कशा मोबाईल वगैरे काही नव्हते, महिला एकमेकांना विचारत जायच्या. आता फक्त मोबाईल करणं. ती पूर्ण काढून घ्यायची, सगळ्या पाकळ्या मोकळ्या करायच्या. ही चणाची डाळ, ही चिंच आहे आणि हा आहे गूळ. ह्या तिन्हीचं मिश्रण एकत्र झालं पाहिजे. थोडीशी डाळ घ्यायची, सर्वांना एक एक चमचा द्यायचा. घरात किती माणसं आहेत गूळ मिक्स करायचं चण्याच्या डाळीमध्ये. गोडासारखी गोडी जीवनात यावं आणि कडू गोड एकत्र यावं. काय आंबट पण त्याच्यामध्ये मिक्स व्हावं. आंबटाची पण चव खूपच महत्त्वाची आहे चिंच. आणि सगळ्यांनी एकत्र आनंदाने जगावं, सुखात आनंदात राहावं. तिन्ही एकत्र येणार, कडू गोड आणि आंबट. हे काही जास्त खायचं नसतं तरी कोणी खाणार नाही. फक्त गुढीपाडव्याचा खूपच मान आहे ह्याला.
नाहीतरी आपण चिंच नाही का साखर गूळ वगैरे टाकून आपण पूर्वी खायचं नाही का, खूप छान. हा तसा प्रकार. हे झालं गुढीपाडव्याचं मिश्रण. ताटात लावताना दाखवते तुम्हाला किती लावायचं ते.